विद्यार्थी मित्रांनो, आपण सायन्स विषयाच्या आज व्हायरस वगैरे बॅक्टेरिया ज्यामुळे डिसीज होतात ते बघणार आहोत. तर बघा, पहिले व्हॅरिसेला पहिला आहे. व्हॅरिसेला चिकन पॉक्स. व्हॅरिसेला व्हायरसमुळे काय होतं, चिकन पॉक्स होतो. कशामुळे होतो? कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे. ऑर्गन आहे PNSवर अफेक्ट होतो. त्यानंतर यामुळे फेवर आणि ब्लॅक स्पॉट पडतात. त्यानंतर अँटी व्हॅरिसेला वॅक्सिन दिली जाते. त्यानंतर आहे व्हॅरिओला मुळे स्मॉल पॉक्स होता. सेला चिकन सी. व्हॅरिओला ओ कसा असतो? स्मॉल. तर स्मॉल पॉक्स म्हणजे देवीचा रोग कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे होतो. PNSवर फरक पडतो, त्याच्यामुळे पुळ्या होतात. पॉक्स म्हणजे पुळ्या. तर व्हॅरिओला वॅक्सिन 1798 एडवर्ड जेन्नर यांनी बनवली होती. पहिली वॅक्सिन कशासाठी? व्हॅरिओला स्मॉल पॉक्ससाठी. त्यानंतर मिक्झो व्हायरसमुळे मिझल्स पण होतो आणि रुबेला जर्मन पण होतो. तर यामुळे कॉन्टॅक्टमुळे होतो हे दोघी व्हायरस. आणि हे मिझल्स आणि रुबेला जर्मन, मिझल्समध्ये ऑर्गन PNSवर फरक पडतो. रुबेला जर्मनमुळे नेक ग्रंथ्यांवर फरक पडतो. ताप, पुरळ, MMR लस दिली जाते. हे तिघी मिक्झो व्हायरस, पॅरामिक्झो व्हायरस यामुळे काय होतं, तर जे पण आजार होतात त्यांना MMRची लस दिली जाते. इंद्रधनुष्य प्रोग्राम 2014मध्ये 6व्या वीकमध्ये देतात लहान बाळाला. त्यानंतर म्हणजे 6व्या वीकमध्ये ज्याला आजार होतो त्याला पण देतात. त्यानंतर आहे पॅरामिक्झो व्हायरस. मम्स असे फोडसारखे होऊन जातात, मम्स होतात, कॉन्टॅक्टमुळे आल्यामुळे होतं. आणि पॅरोटिड ऑर्गनवर फरक पडतो, सूज होते आणि MMRची लस दिली जाते. MMR म्हणजे मिक्झो व्हायरस, MM दोघांचे, आणि R पॅरामिक्झो व्हायरसचा R. त्यानंतर एंटेरोव्हायरसमुळे काय होतं? पोलिओ होतो. पोलिओ फिकोरल रूटमुळे होतो, म्हणजे सर्वांना माहिती आहे फिकोरल रूटमुळे होतो पोलिओ. आणि हातपाय लुळे पडतात, त्यामुळे मसलवर सूज येते. इंजेक्शन साल्कची लस कशाला म्हणतात? तर इंजेक्शन असतं ते एक प्रकारे. त्यामध्ये मेलेला व्हायरस टाकला जातो आणि ब्लडमधून दिली जाते. साल्कची म्हणजे असं समजा, साल्क म्हणजे सॉल्ट. तर सॉल्ट कशात असतं? ब्लडमध्ये. आणि मेलेल्या व्यक्तीचं ब्लड, असं काहीतरी पाठ करा फक्त. ओरल म्हणजे तोंडाने दिली जाते. तर साबण तोंडाने खातोय तो ओरल सॅबिन. तर यावरच प्रश्न जास्त विचारले जातात, लक्षात ठेवा. यामध्ये जिवंत व्हायरस असतो, इंटेस्टाईनमध्ये जातो. आणि फक्त एवढंच करा, एवढ्यावरच प्रश्न विचारले जातात. हे परत 3-4 वेळेस बोलून पाठ होऊन जातं. त्यानंतर दिलेलं आहे हिपॅटिटिस. याच्यामुळे RNA, DNA, विरॉइड हे 3 प्रकार पडतात. हिपॅटिटिस आजार RNA प्रकारचा असतो, AEC. हिपॅटिटिस A, हिपॅटिटिस E, हिपॅटिटिस C, AEC. तर हे फिको ओरलमुळे कोणता होतो? तर हिपॅटिटिस A आणि E हा फिको ओरल रूट म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये, तर काय याच्यामुळे होतो हा आजार. आणि हा RNA टाईपमध्ये येतो. त्यानंतर DNA टाईपमध्ये हिपॅटिटिस B आणि विरॉइड हिपॅटिटिस D. तर हे जे C, B आणि D आहे, तर हे STD, ब्लड निडल टॅटू हे असे जर याच्यामुळे कॉन्टॅक्टमध्ये आलं, यामुळे होणारा आजार आहे CBD. लक्षात ठेवा, C आणि Eची लस नाही आहे. हिपॅटिटिस C आणि Eची लस नाही, Aची आहे. Bची जन्मताच देतात. आणि Dची लस म्हणजे Bची देतात. Dची लस नाही आहे, पण Bची लस ही हिपॅटिटिस D ज्याला होतो त्याला देतात, कारण B DNA व्हायरस आहे आणि D विरॉइड टाईपमध्ये येतो. तर हे दोघी STD, ब्लड निडल टॅटूमुळे होतात, तर देऊ शकतात. त्यानंतर याची टॅबलेट असते असायक्लोव्हिर. तर हे सगळं PYQ रिलेटेड आहे, लक्षात ठेवा सर्वांनी. HIV ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस फुल फॉर्म आहे. रेट्रोव्हायरसमुळे होतो आणि T4 हेल्पर सेलवर हल्ला करतात. याच्यामध्ये लस नाही आहे, टॅबलेट दिली जाते रेटिनोव्हिर. आणि हार्ट तर कशाशी रिलेटेड आहे? HIVशी. हार्ट म्हणजे हायली ॲक्टिव्ह अँटी रेट्रोव्हायरल थेरपी. त्यानंतर आहे रॅब्डोव्हायरसमुळे रेबीज होतो. रेबीज सस्तन प्राणी चावतात म्हणून. हायड्रोफोबिया पाण्याची भीती वाटते. रेबीजचं इंजेक्शन असतं. त्यानंतर आहे RNA व्हायरसमुळे ग्लायकोप्रोटीन अँटीजेन, म्हणजे हा जो कोरोना झाला होता हा एका RNA व्हायरसमुळे झाला होता. ग्लायकोप्रोटीन एक अँटीजेन आहे आणि हे ड्रॉपलेट इन्फेक्शन होतं त्यामुळे. तर 2 लस गेल्या होत्या त्या टायमाला, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन ज्यांनी घेतली मेलेला व्हायरस होता आणि कोविशिल्डमध्ये जिवंत होता.
कोविशिल्ड ही व्हेक्टर वॅक्सिन आहे आणि सिरम इन्स्टिट्यूटची आहे. कोवॅक्सिन ही भारत बायोटेकची आहे. त्यानंतर आहे इबोला, निपाह आणि स्वाईन फ्लू. इबोला नायजेरियामधून आलेला आहे, कॉन्टॅक्टमुळे पसरतो आणि CNS डॅमेज होऊ शकतो इबोलामुळे. निपाह मलेशिया बॅटमुळे होतो. त्यानंतर मेंदूवर सूज येते, इन्सेफॅलायटिस होतो. त्यानंतर आहे स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लू हा मेक्सिकोमधून आला आहे, महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये 2009मध्ये आढळला होता. H1N1 व्हायरसमुळे होतो स्वाईन फ्लू. त्यानंतर आहे लस आहे वॅक्सिग्रिप, टॅबलेट आहे फ्ल्युव्हिर. बॅक्टेरिया, आता बॅक्टेरिया बघू आपण पुढे. तर बॅक्टेरिया आणि व्हायरसचा आपण डिफरन्स बघणार आहे. तर बॅक्टेरिया हा लिव्हिंग असतो, व्हायरस नॉन लिव्हिंग. हे जे सर्व पाहिलं हे नॉन लिव्हिंग होता व्हायरस. त्यानंतर आहे सेल असतात बॅक्टेरियामध्ये आणि व्हायरसमध्ये युनिसेल असतं, लहान असतात. त्यानंतर बॅक्टेरिया मोठे असतात, डोळ्यांना दिसतात, पण व्हायरस हे बॉडीमध्ये डिवाईड होत राहतात. ऑब्लिगेट पॅरासाईट म्हणतात त्याला, त्यामुळे व्हायरसची लस लवकर बनत नाही. त्यानंतर बॅक्टेरिया हे लिव्हिंग बॉडी बाहेर डिवाईड होतात. त्यानंतर आता आपण बॅक्टेरिया बघू. तर साल्मोनेला टायफॉईड. साल्मोनेला हा म्हणजे साल्मोनेला टायफी म्हणतात, तर हा याच्यामुळे टायफॉईड होतो फिकोरल रूटमधून. त्यानंतर डिओडेनमवर याचं इन्फेक्शन कुठे पडतं तर डिओडेनम. त्यानंतर यामुळे ताप, चेस्टवर पुळ्या येतात. क्लोरोमसेटिन दिलं जातं आणि ही वायडल टेस्ट केली जाते काय झाल्यावर तर साल्मोनेला टायफी म्हणजे टायफॉईड. आता विब्रिओमुळे कोलेरा होतो. तर बॅक्टेरिया विब्रिओमुळे काय होतं कोलेरा. आता विब्रिओ लक्षात ठेवायचं, कोलेरा. त्यानंतर हे पण फिकोरल रूटमुळेच होतं आणि लार्ज इंटेस्टाईनवर फरक पडतो. जुलाब, डायरिया होतात काय झाल्यावर कोलेरा झाल्यावर. बोलतात ना क्लोरेला झाला तर उलट्या होत आहे, कंटिन्यू डायरिया झालेला आहे म्हणजे जुलाब वगैरे होत आहे, तर हाफकिनची लस दिली जाते. त्यानंतर आहे मायकोबॅक्टेरियम, ट्युबरक्युलोसिस, क्षयरोग. TB बोलतो आपण त्याला, ट्युबरक्युलोसिस म्हणजे TB. मायकोबॅक्टेरियम या बॅक्टेरियामुळे होतं. आता हे बॅक्टेरियाचेच आहे तर लक्षात ठेवा. त्यानंतर आहे ड्रॉपलेट हवेमार्फत आणि लंग्समध्ये खोकला येतो खूप जास्त आणि 2 आठवड्यापेक्षा जर जास्त वेळ खोकला येतो तर वाटू शकतं की ट्युबरक्युलोसिस झाला आहे. त्यानंतर RNTCP 1997 डॉट्स, रिफॅम्पिसिन, आयसोनियाझाईड. इंजेक्शन कोणतं आहे तर स्ट्रेप्टोपायरेझी आणि इथॅनब्युटिल लक्षात ठेवायचं. डॉट्स प्रोग्रामद्वारे रिफॅम्पिसिन आणि आयसोनियाझाईड दिलं जातं. त्यानंतर आहे लेप्री मायकोबॅक्टेरियम लेप्री. तर कन्फ्यूज नाही व्हायचं, लेप्री दिलेलंच राहतं पेपरमध्ये पण. लेप्रेसी म्हणजे कुष्ठरोग. यामुळे कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे होतो हा. बोट झडणे, आपल्या सावित्रीबाई फुलेंना झाला होता कुष्ठरोग. बोट झडणे वगैरे त्यामध्ये होतं. रिफॅम्पिसिन दिलं जातं जे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिससाठी देतात तेच, आणि याची लस नाही आहे. त्यानंतर आहे हिमोफिलस हा बॅक्टेरिया, त्याच्यामुळे डिफ्थेरिया होतं. तर आता DPT सोबत लक्षात घेऊ. डिफ्थेरियाचा D म्हणजे जी लस दिली जाते या आजारांसाठी, डिफ्थेरियाचा D. P म्हणजे नाही DPT तर वुपिंग कप, बॉर्डिटेला पर्ट्युसिस, तर हा P आहे पर्ट्युसिस. DPT, T फॉर टिटॅनस. तर ही लस दिली जाते. तर आता बघू, हिमोफिलस हा बॅक्टेरिया आहे ज्याच्यामुळे डिफ्थेरिया आजार होतो आणि हवेने पसरतो हा. ब्रीथलेसनेस त्रास होतो रेस्पिरेशनची सिस्टीममुळे आणि पेनिसिलिन दिलं जातं. DPTची लस बघा या तिघांसाठी. आणि इंग्लिशमध्येच लक्षात ठेवायचा प्रयत्न करा कारण इंग्लिश वर्ड्स हे इझिली कॅप्चर होऊन जातात. बॉर्डिटेला पर्ट्युसिस वुफिंग कफ, याच्यामुळे काय होतं वुफिंग कफ होतो आणि हवेनेच पसरतो हा पण. लंग्सवर त्रास होतो, घशाला सूज येते, तर DPT लस दिली जाते. त्यानंतर आहे क्लोस्ट्रिडियम टिटॅनी. क्लोस्ट्रिडियम 2 आहे, एक आहे फूड पॉयझनिंगवाला क्लोस्ट्रिडियम, पण हा क्लोस्ट्रिडियम टिटॅनी आहे. टिटॅनस आजार आहे ओल्या जखमेवर होतो आणि CNSवर फरक पडतो, सेंट्रल नर्वस सिस्टीमवर फरक पडतो, दात खिळी बसू शकते, तर DPT लस दिली जाते. त्यानंतर आहे सिफिलिसमुळे STD होतो. STD आजार माहिती सर्वांना. त्यानंतर आहे शिगेलामुळे डिसेंट्री होते आणि एर्सेनियामुळे प्लेग होतो. जितकं लिहिलं आहे तेवढंच लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. एर्सेनियामुळे प्लेग होतो. ॲथ्रेक्स बॅसिलसमुळे ॲथ्रेक्स होतो आणि डिप्लोकोकसमुळे निमोनिया होतो, लंग्सवर सूज येते. त्यानंतर आहे क्लोस्ट्रिडियम आणि स्टेफिलोकोकस. आता क्लोस्ट्रिडियम हे बंद फूड पॉयझनिंग, आता हे बंद जेवणामुळे होतं. क्लोस्ट्रिडियम जास्त वेळ बंद ठेवलेला आहे डब्यामध्ये 2-3 दिवसापासून आणि नंतर खातो आहे तर क्लोस्ट्रिडियम होऊ शकतं. त्यानंतर आहे स्टॅफिलोकोकस, उघड्यावरचं अन्न खातात आणि आजारी पडतात, स्टॅफिलोकोकस. त्यानंतर आहे प्रोटोझोअल डिसीज हे प्लाझ्मोडियम
याच्यामुळे काय होतं तर प्लाझ्मोडियमचे 4 टाईप पडतात. एक प्लाझ्मोडियम वायवॅक्स, एक फाल्सिपॅरम, ओवॅली आणि मलेरी. प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम हा जास्त डेंजर असतो आणि याची लाईफ सायकल जर बघितली प्लाझ्मोडियमची तर कसं काम करतं आपल्या बॉडीमध्ये. ॲनाफिलस डास असतो त्याचे स्पोरोझाईट म्हणजे रक्तामध्ये जातात ते आणि ते काय करतात लिव्हरमध्ये असेक्शुअली फर्टिलाइज होतात. हे ॲनाफिलस डासाचे लिव्हरमध्ये काय करतं असेक्शुअली फर्टिलाइज होतं. त्यानंतर काय होतं RBCमध्ये जातात ते आणि प्रजनन करतात. RBC फोडतात तर इमोझाईन बनतं. म्हणजे हे काय होतं तर ॲनाफिलस डास असतो जो आपल्याला चावल्यानंतर आपल्या लिव्हरमध्ये जातं ते आणि त्याच्यानंतर RBC असतात आपले रक्ताच्या ब्लड पेशी, तर त्याच्यामध्ये गेल्यावर प्रजनन करतात. त्या RBC फोडतात तेव्हा ताप येतो. 3 प्रकारचा ताप येतो. यावर पण प्रश्न आलेले, हॉट फेस, स्वेट फेस आणि कोल्ड फेस. हलक्यात घेऊ नका, सगळ्या याच्यावर प्रश्न दिसतील तुम्हाला PYQ पाहिले तर. त्यानंतर यामध्ये ताप येतो, गॅमेट बनतात. त्यानंतर प्रोसेस आहे की मलेरिया होतो, त्या माणसाला डास चावतात. म्हणजे ज्याला मलेरिया होतो ना मग त्या माणसाला डास चावतात. मग त्याचं रक्त आता त्या डासांच्या अंगात गेलं आणि ते स्पोरोझॉइड परत तयार करतं आणि ही कंटिन्यू प्रोसेस चालू असते. मग ते डास दुसऱ्या माणसाला चावतील, लगेच त्याच्या लिव्हरमध्ये जाणार, त्या लिव्हरमधून ते प्रजनन करणार, लगेच RBC फोडणार, ताप येईल, परत त्या माणसाला डास चावेल आणि ते डास लगेच दुसऱ्यांना चावतील. तर कंटिन्यू ही प्रोसेस चालते. तर हे प्रोटोझोअल डिसीज आहे एक प्रकारचा. आता ॲनेमिया, RBC ब्रेक होतं. याच्यामुळे काय काय होतं कारण ॲनेमिया, RBC ब्रेक होतं. स्प्लिनोमेगॅली, आपली जी स्प्लीन असते ना ते सूज येते. हिपॅटोमेगॅली, लिव्हरवर सूज येते आणि याची कोणतीच लस नाही आहे. टॅबलेट आहे क्लोरोक्विन आणि आर्टेमिसिन. आपण कंटिन्युअसली बघत असतो की मलेरिया झालेला आहे, कोणत्या देशांमधून अधिकृतपणे मलेरिया गेला वगैरे हे करंटमध्ये बघतो. तर हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आहे लिशमॅनिया म्हणजे काला आजार सँडफ्लायमुळे होतो. ट्रिपॅनोसोमा स्लीपिंग सिकनेस, TC माशीमुळे होतो स्लीपिंग सिकनेस. त्यानंतर आहे अमिबा म्हणजे हे ना व्हेक्टर्स आहे बरं. TC माशी ट्रिपॅनोसोमाला घेऊन येते आणि स्लीपिंग सिकनेस होतो असं. अमिबामुळे अमिबियासिस होतो आणि अमिबियासिस फिकोरलमुळे कॉन्टॅक्टमध्ये येतो आणि डिसेंट्री जास्त होते. त्याला अमिबियासिस झालं त्याला डिसेंट्री होईल. त्यानंतर हेल्मिंथिक डिसीज म्हणजेच निमॅटोड आणि याच्यामध्ये एंडोपॅरेसाइट असतं आणि मल्टीसेल असतात. ॲस्केरिस ट्युबरक्युलोसिसची लाईफ सायकल बघितली तर इंटेस्टाईनमध्ये जातं, त्यानंतर आपल्या ब्लडमध्ये जातं, हार्टमध्ये, लंग्समध्ये. हे काय बोलतात आपले घरचे बोलत असतं आपल्याला जास्त पाव वगैरे नको खाऊ म्हणजे अळ्या होऊन जातील. हे जे बोलतात ना ते हे ॲस्केरिस ल्युब्रिकॉइड्स. तर हेल्मेंथिक आहे. याच्यामध्ये काय होतं इंटेस्टाईनमध्ये पहिलं जातं, नंतर ब्लडमध्ये, नंतर हार्टमध्ये जातं, मग लंग्समध्ये ते त्यांची वाढ होते आणि मग ते अंडे देतात आणि त्यानंतर ट्रॅकियामध्ये जातं आपल्या आणि अन्ननलिकेमध्ये जातात तेव्हा ते 5 सेंटीमीटरचे होऊन जातात आणि एक अळीसारखं बनतं आणि हे खरं सांगतात घरची. तर हे असं प्रोसेस आहे त्याची सगळी. तर याच्यामुळे ॲस्केरिओसिस होतं. तर ॲस्केरिओसिस का होतं ॲस्केरिस ट्युबरक्युलोसिसमुळे, ल्युब्रिकॉइड्समुळे आणि फिकोओरल रूट थ्रू ते आपल्या बॉडीमध्ये एंट्री करतात. जुलाब, उलट्या, टॅबलेट पायपेरेझिम मेबडॅझोल ही टॅबलेट आहे. एवढी काही इम्पॉर्टंट नाही पण हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आहे बुचेरिया बँक्रॉफ्टी पण म्हणतात. नॉक्चर्नल ॲनिमल आहे. डॉक्टर कंटिन्यू जर याच्यामुळे काय होतं हत्तीपाय फिलॅरियासिस डिसीज होतो. डॉक्टर काय करतात जेव्हा मध्यरात्र असते तेव्हा चेकिंग करतात. त्यानंतर कारण हे नॉक्चर्नल ॲनिमल आहे म्हणजे मध्यरात्री जागे असतं आणि याची सायकल काय हे ब्लडमधून लिम्फॅटिक्स व्हेसलमध्ये जातं म्हणजे आपल्या पायाला काय होते सूज होते. तर कसा वाटला व्हिडिओ सांगा मला. आणि आपण इंग्लिशमध्येच घेणार आहोत सायन्स आणि हे सगळं PYQशी रिलेटेड आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. काही प्रॉब्लेम असेल मेसेज करा.